अचानक काय झालंय काय? नाटकात काम करणारे श्याम आज दारू पिऊन आले. व्हॉट? आणि राघव सर यावर काहीच बोलले नाही? त्यांना फोन दे जरा. हो देते. राघव सर. मॅडम. हॅलो मॅडम, राघव बोलतो. सॉरी, श्याम चुकलाय. मी समज देतो त्याला. राघव सर, तुम्ही योग्य ती काळजी घ्या प्लीज. नाटक उद्यावर आलंय आणि अशा परिस्थितीत असं नाही झालं पाहिजे. हो मॅडम, मी स्वतः लक्ष घालतो. हा पुन्हा असं होणार नाही. आपण प्लीज तुम्ही मनालीला समजाव प्लीज. मी समजावते तिला. मी बोलते तिच्याशी. द्या तिला फोन. हा ठीक आहे. हे घे मनाली. मॅडम, मला नाही करायचं नाटकात काम. मनाली, हे बघ, ते चुकले मान्य, आणि राघव सर त्यांच्याशी बोलणार. पण तू ऐन वेळी असं नाटक न करण्याचा निर्णय घेऊन उगाच त्यांची अडचण करू नकोस ना. पण मॅडम, हे बघ, तूच म्हणतेस की नाही शो मस्ट गो ऑन. चुका होतात माणसांकडनं. आपल्या सहकलाकारांना आपणच सांभाळून घ्यायला हवं की नाही. आणि नाटक तर व्हायलाच हवं, बरोबर? ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून करते मी काम. गुड. ऑल द बेस्ट. बाय. मनाली, एक्स्ट्रीमली सॉरी आणि थँक्स. करायची सुरुवात. हे श्याम, तू चुकलायस, पण मी माफी मागितली केवळ आपल्या शो साठी. पुन्हा असं घडायला नकोय. आणि शो होईपर्यंत कुठली फालतूगिरी नकोय मला. चला हे चल स्टार्ट करू. चला पोझिशन. रेडी? 1 2 3 स्टार्ट. वाचो वाचो, काय करताय तुम्ही? थांबा. ओ सोडा मला. काय करताय तुम्ही? सोडणार नाही मी. सोडा. सोडणार काय करताय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.